नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. घराघरात कसे पोचतात कॅप्टन खरात. मित्रांनो, आपण वारंवार अशा बातम्या ऐकत असतोय, पाहत असतोय, वाचत असतोय की धर्मगुरू किंवा धार्मिक काम करणारा किंवा भविष्य सांगणारा किंवा तुमचे प्रश्न सोडवणारा, तुमच्या अडीअडचणीत मदत मार्गदर्शन करणारा असा व्यक्ती मग पुढे भविष्यामध्ये पोलिसांच्या रडारवर येतो. पोलीस याच्यावर कारवाई करतात आणि तो बलात्कारांच्या केसेसमध्ये सापडतो, अपहारामध्ये तो सापडतो, बेनामी संपत्तीच्या प्रकारात सापडतो. हे सगळं कसं होतं मित्रांनो? प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी समस्या असतात. या समस्यांचा गैरफायदा घेऊन हे भोंदू लोक त्या लोकांना लुटत असतात. खरं तर ज्यावेळी कोणताही धर्म असेल, ज्यावेळी त्यांचा सत्संग चालतो, कोणाचाही सत्संग असेल, अनेक आपू बापू, आम्मा धम्मा तम्मा असं बरंच काही असतंय. वेगळी नावं घेतलेली असतात त्यांनी. कोणी बापू म्हणतं स्वतःला, कोणी अण्णा म्हणतं, कोणी तात्या म्हणतं, कोणी भाऊ म्हणतं, वगैरे वगैरे. कोणी महाराज म्हणतं, कोणी स्वामी म्हणतं, कोणी बरेच नावं असतात त्याच्यामध्ये, बरं का. म्हणजे नावं वेगळी, काम एकच आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रत्येक माणसाची काहीतरी समस्या असते. कोणाला मार्क कमी असतात, कोणाच्या मुलांची लग्न होत नसतात, कोणाच्या मुलांना मार्क कमी असतात, कोणाच्या मुलींचे लग्न होत नसतात, काहींची आर्थिक अडचण असते, काहींचं नवऱ्यावर जमत नाही, काहीचं बायकोवर जमत नाही. असं प्रत्येकाच्या काहीतरी समस्या असतात. आणि लक्षात घ्या, ह्या समस्या बाह्य नसतात. बऱ्याचदा समस्या हे अंतर्गत असतात. आपली मानसिक समस्या हीच आपल्या जगासमोरची सगळी समस्याचं रिफ्लेक्शन असते. जर तुम्ही मनाने शांत समाधानी असाल तर तुम्हाला जगात कुठेही काही समस्या दिसणार नाही. पण जेव्हा एखादा माणूस ज्यावेळी अशा एखाद्या व्यक्ती संपर्क येतो, त्याचं कारण की तो आत्मकेंद्रित असतो. आत्मकेंद्रित म्हणजे काय? तो सारखा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरती असतो, मोबाईलमध्ये असतो. जगात काय चाललंय ह्याचं त्याला जास्त काही पडलेलं नसते. काहीतरी आवडतं म्हणून तो स्क्रोल करत जातो आणि स्क्रोल करतच त्याच्या आयुष्याचा रोल तो विसरून जातो. आणि मग येतं डिप्रेशन, मग येतं फ्रस्ट्रेशन. आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी मग माणूस असं कोणतरी एक माणूस शोधतो की ज्याच्याकडे त्याला ऐकून घेतलं जाईल, त्याला समजून घेतलं जाईल. आणि याचाच गैरफायदा हे लोक घेतात. हे ज्यांचं काउन्सिलिंग चालतं ना, ह्या भोंदू बाबांचं, भोंदू लोकांचं, 10-10, 20-20 मिनिटं, 1-1 तास, त्याला कारण हे की या माणसाला किंवा ह्या महिलेला आयुष्यामध्ये आपलं मन मोकळं करण्याची जागा मिळत नसते. आपलं ऐकून घेणारा, बरं का, प्रश्न सुटेल न सुटेल तो नंतरचा भाग आहे, पण आपली समस्या किमान ऐकून घेणारा कोणतरी आहे, यालाच म्हणतात श्रद्धा. आणि या श्रद्धेचा नंतर पुढे होतो बाजार. आणि म्हणून कुठल्याही सत्संगामध्ये एंट्री फ्री असते. इट इज अ कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. म्हणजे माणसं जोडण्यासाठीची जी किंमत असते. कुणीतरी एखाद्या भक्ताला किंवा एखाद्या त्यांच्या गटातला पण आपण म्हणू शकतो, त्याला स्पॉन्सर करायचा, त्यांनी मोठं पंडाल लावायचं, जाहिरात करायची, अनेक लोक बोलवायची. तिथं मग प्रवचन पण असते, बरं का, थोडंसं ज्ञानवर्धक पण असतं, बरं का. काही ठिकाणी थोडंसं प्रवचन असतं, थोडंसं मग ऑर्केस्ट्रा पण असतो. मग ते धार्मिक गाण्यांवरती, पिक्चरच्या स्टाईलवरती ती गाणी वाजवली जातात, वगैरे वगैरे. माणसांना म्हणजे मानसिक समाधानासाठी माणसाच्या सगळं काही तिथं केलं जातं. काही ठिकाणी ड्रग्सचं वाटप केलं जायचं, आजही केलं जातं, बरं का. पोलिसांनी शोधायचं काम ते. काही ठिकाणी तीर्थप्रसादामध्ये गुंगीचं औषध दिलं जातं. काही ठिकाणी जे काही पाणी प्यायला जातं, सुगंधित पाणी म्हणून ते प्यायला जातात. त्याच्यानंतर त्या महिलेला गुंगी आली की तिच्यावरती बलात्कार करायचा, तिचे अश्लील फोटो काढायचे, तिचे अश्लील व्हिडिओ काढायचे, आणि मग त्या बाईला ब्लॅकमेल करायचं की तू अजून अशा छान तुझ्यासारख्याच प्रॉब्लेममध्ये असणाऱ्या पण सुंदर बायका, तू 4 बायका घेऊन ये. मग त्या 4 बायकांचं पण हेच करायचं. असं करत 1ची 4, 4च्या 16, 16च्या 64, 64च्या असं करत आकडा वाढत जातो. आणि म्हणून तुम्हाला बहुतेक सत्संगांमध्ये एक ही थेअरी तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी महिलांना प्राधान्य दिलं जातं, महिलांनाच पुढे केलं जातं. आणि मग इतरांना वाटतं, अरे राजकारणातली महिला आहे, ही तर मंत्रालयातली महिला आहे, हिचं उच्च पदस्थ महिला आहे, ही तर श्रीमंत घरातली महिला आहे, ही प्रसिद्ध घरातली महिला आहे. अरे मग ह्या सगळ्या जात आहेत, मग आपल्या लेकीबाळींनी जायला काय हरकत नाही. आणि हाच असतो मोठा ट्रॅप. कॅप्टन खरातच्या केसमध्ये राजकारणापासून ते मंत्रालयातल्या महिलांपर्यंत, अगदी 15-16 वर्षाच्या मुलींपासून ते मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी महिलांना सुद्धा त्यांनी आपल्या नेटवर्कमध्ये घेऊन अशा प्रकारे ब्लॅकमेल केलेलं दिसतंय. जवळपास 500 महिलांच्या संदर्भातला हा विषय आहे. 200 कोटीपेक्षा जास्तची प्रॉपर्टी या माणसाकडे काही अल्पावधीत, काही वर्षांमध्ये आली. त्याचा राजकारणात वरपर्यंत लांबपर्यंत संबंध आहे. आणि राजकारणातील ज्यांचा लांबपर्यंत संबंध आहे तेच लोक अशी बदमाशी करतात, किंवा ज्यांना अशी बदमाशी करायची असते ते हमखास जाणीवपूर्वक राजकारणी लोकांशी आपली सलगी असल्याचे दाखवतात. आणि ह्यांचं ठरलेलं असते की बंद रूममध्ये तुम्ही आमच्या पाया पडा आणि बाहेर पब्लिकमध्ये आम्ही तुमच्या पाया पडू, आणि मग जे काय असेल ते 50-50 वाटप करून घेऊ. अशा प्रकारचे एक मस्त बिझनेस मॉडेल सुद्धा हे आहे. तर हे जे असे घराघर जे लोक घुसतात, ते पहिले तुमच्या मनात घुसतात, पहिले तुमच्या प्रॉब्लेममध्ये घुसतात. प्रॉब्लेम सोडवण्याच्या बहाण्याने ते तुमच्या जवळपर्यंत येतात, आणि प्रॉब्लेम तर काही सुटत नाही, उलट
तुमचा नवरा मरेल, तुमची पोरं मरतील, तुमचं हे होईल. आणि ह्यानी काहीच ऐकली नाही ती बाई. नंतर ज्यावेळी तिला लक्षात येतं की ह्याच्याकडून काय प्रॉब्लेम होणार, सॉल्व्ह होणार नाही, हा काय भोंदू दिसतोय, मग तिची ती कॅसेट तयार करायची आणि तिला ब्लॅकमेल करायचं. म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती की हे घराघरात कसे घुसतात, ते ह्याला ॲक्विशन कॉस्ट शून्य असते. म्हणजे मोठा सत्संग पंडाल लावायचा छानपैकी, मोक्षाच्या गप्पा मारायच्या बरं का. जिवंत इथं पृथ्वीवरचे प्रश्न सोडवण्यात कुठल्याही बाबांना, कुठल्याही महाराजांना इंटरेस्ट नसतो बरं का. पृथ्वीवरले प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही. स्वर्गात तुम्ही या, म्हणजे इथं तुम्ही दान करा आणि तिकडे तुम्हाला सगळं काय मिळेल, अशा प्रकारची एक बेसिकली थिअरी असते. म्हणून म्हणजे एक्झिट मारायची मोठी कॉस्ट असते. हे लोक आतमध्ये घेतात, फ्रीमध्ये असतं सगळं, आणि जेवण खाऊन असतं, बऱ्याचदा नाचगाणं असतो, मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, हे सगळं फ्री असतं. आणि एकदा माणसाला चटक लागली की त्याला हळूहळू आतमध्ये घ्यायचं असतं. जसं तो आतल्या सर्कलमध्ये जाईल तसं तो त्या विळख्यामध्ये, जसं तो कोळी कसं जाळं विणत असतो तसं ते हे असते. जसं मासा पकडण्यासाठी गांडूळ गळाला लावला जातो, तसं भाविक माणसं गळाला लावण्यासाठी अशा प्रकारे फ्री एंट्री ठेवली जाते. कोणीतरी स्पॉन्सर असतो, त्यालाही असंच काहीतरी स्वप्न दाखवलेलं असते की तू इथं दान केल्यानंतर तुला स्वर्गामध्ये 10 पट मिळेल, 100 पट मिळेल. मग हे स्वतः का पैसे जमा करतायत? लोकांना सांगतात ये मोह है, माया है, ये सब नकली है, क्षणभंगूर आहे. मग महाराज तुम्ही कशाला गोळा करताय? पण असे प्रश्न विचारले की मग तुम्ही आमच्या महाराजांवरती प्रश्न विचारताय, असं मग ते भक्त जो कोणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा वास्तव बोलेल ना, त्याच्या अंगावर धावून जातात. आणि मग अशा प्रकारे एखाद दिवशी हे असं रॅकेट उघडं होतं आणि मग कळतं की प्रतिष्ठित घराण्यातील चांगल्या शिकलेल्या महिला मुली यांचं अशा प्रकारच्या भोंदू मंडळींना शोषण केलेलं असते, त्यांना ब्लॅकमेल केलेलं असते आणि एकंदरीत समाजव्यवस्था किडलेली असते, पोखरलेली असते. माझी विनंती आहे सर्वच जाती धर्माच्या महिलांना की अशा सत्संगांपासून थोडंसं लांब राहायला शिका, माणसांची पारख करायला शिका. ज्यांना प्रसिद्धी हवी आहे, ज्यांना प्रतिष्ठा हवी आहे आणि जे कोणतंही सायंटिफिकली सिद्ध होऊ शकत नाही असे जे बोलतील, अशा लोकांपासून लांब राहायला शिका. फुकटच्या गोष्टींपासून लांब राहा. फुकट हा शब्द नेहमी ट्रॅप असतो. त्यामुळे महिलांनी जर तुम्हाला काय समस्या असतील तर आपल्याकडे गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, शिवचरित्र आहे, सेल्फ हेल्पवाली खूप पुस्तकं आहेत. आणि पुस्तकांसारखा मित्र नाही मित्रांनो. ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ पैल चिरू, असं ज्ञानेश्वरांनी म्हणले, ते खोटं नाही मित्रांनो. जेव्हा केव्हा तुम्हाला डिप्रेशन येईल, फ्रस्ट्रेशन येईल, तुम्हाला तणाव येईल, ताणतणाव असेल, तुम्ही एकांतात कुठेतरी एखाद्या बागेत जा, झाडाखाली बसा आणि पुस्तक वाचा. पुस्तक कोणाचाही बलात्कार करणार नाही, पुस्तक कोणालाही स्वर्ग नरकाची कल्पना दाखवणार नाही, ते कुठल्याही प्रकारचं तुमचं शोषण करणार आहे. म्हणून ग्रंथ हेच आपले मित्र येतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी हे पसायदानामध्ये मागितलं की आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये, दृष्टादृष्ट विजयी होव्याविजी. तुम्हाला हे भौतिक जीवनामध्ये असेल किंवा त्याच्यानंतर पारलौकिक जीवन असेल, याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं तसं तुम्ही पुस्तकांना जवळ करा, माणसांना जवळ करू नका. माणसं तुमच्या भावनेचा, श्रद्धेचा, परिस्थितीचा गैरफायदाच घेतील. पुस्तकं मात्र कधीही तुम्हाला मिसगाईड करणार नाहीत. आणि अंधारातील तेवणारा दिवा म्हणजे ग्रंथ असतात. हे नीट समजून आपण लक्षात घेऊया की कसे कॅप्टन खरासारखे लोक घरात घुसतात. तुमची समस्या आहे, हीच त्यांचं भांडवल आहे. त्यामुळे तुमची समस्या आपणच आपली समस्या सोडवायला शिकलं ना की मग अशाही लोक हे होत नाहीत. आणि लक्षात घ्या, कोणत्याही महाराजाकडे तुम्ही पाया पडायला जात जाऊ नका. आज पाय धरणारे उद्या तुम्हाला पाय धरायला होतील. आज तुम्हाला सन्मान देणारे उद्या तुम्हाला ब्लॅकमेल करतील. आज तुम्हाला हे फ्री आहे म्हणून सांगणारे उद्या तुमची सगळी संपत्ती विकायला होतील. त्यामुळे कृपा करून, जास्त करून सुंदर महिलांनी अशा सत्संगांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण सुंदर महिलांना किंवा ज्या महिला श्रीमंत आहेत किंवा ज्या महिला उच्च पदावरती आहेत त्यांना याचा जास्त धोका आहे. त्यामुळे सावधान. धन्यवाद.